श्री स्वामी समर्थ. लवकरच अक्षय तृतीयाला सुरुवात होणार आहे, म्हणून आपण पुरणपोळीचं जेवण करणार आहोत. घरोघरी ही पुरणपोळी आवर्जून केली जाते. तसेच आम्ही आज सुद्धा पुरणपोळी केली आहे. पुरणपोळी ही सगळ्यांची फेवरेट आणि आवडती असते, म्हणून आम्ही ती सतत करत असतो नैवेद्याला वगैरे. पोरांना पण तुमच्या आवडत असेल किंवा तुमच्या भावांना बहिणींना सगळ्यांना ही पुरणपोळी फार आवडते, म्हणून आपण आवर्जून ही पुरणपोळी करत असतो. व नैवेद्याला सुद्धा पुरणपोळीचं जेवण आपण खाऊ घालत असतो. चमचमीत रसा, पुरण पोळीच्या पोळ्या व आमरस म्हणजे आंब्याचा रस, भजी, वडे, भात, रसा असे अनेक पदार्थ आपण त्या दिवशी करतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी कुरडई, नागलीचे पापड, उडदाचे पापड, जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही तळून काढू शकतात. आणि भरलेल्या ताटात आपण जेव्हा जेवण करतो तर आपल्याला ते भरलेलं ताट खूप छान वाटतं आणि सगळे पण जेवतात आणि मनसोक्त असं सुट्टी पण असते सगळ्यांना. पण उन्हाळा फार कडक असल्यामुळे पाणी पिलं जातं, पण आमरसचं जेवण असतं तर खूप छान वाटतं. भाजीपोळीचा सुद्धा कंटाळा येतो दररोज खायचा. मग आज पण पुरणपोळ्या आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी पण पुरणपोळ्या आहे. तुम्हाला पुरणपोळ्या आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुरणपोळीचं जेवण हे सगळ्यांना